हर हर महादेव. तुम्ही बघू शकता आज 5 ब्रह्मकमळ आमच्या फुललेले आहेत आणि मला लई भारी वाटतंय. आणि अरे आज ब्रह्मकमळ आनंदाचा हा मंगल क्षण, अधिक मासी शिवरात्रीला लाभला शुभ संकेत पावन. पहिले फूल भोले बाबांचे कृपेच्या वर्षाव लाभला, दुसरे पार्वती मातेचे मायेमध्ये जीवन हाऊन गेला, तिसरे गणरायाचे फूल मंगलमया आशीर्वाद, चौथे अशोक सुंदरीचे सुख समृद्धीचा अनुनाद. पाचवे कार्तिक देवतांचे तेज उजळले अंगण सारे, 5 ब्रह्मकमळे फुलली भाग्य खुलले घराघरात रे. भाव भक्तीने अर्चा केली मन हरखून गेले आज, शुभ संकेत लाभून गेला, सुखाचा खुलला नवा साज. फुलला रे आज ब्रह्मकमळ, दैवी कृपेचा सुंदर मोहळा, श्रद्धा भक्ती प्रेम भावाने उजळला जीवनाचा सोहळा. रिल स्टार मानसी पाटील, असं वाटतंय की इथं भोले बाबा, इथं पार्वती माता, इथं अशोक सुंदरी, इथं कार्तिक देवता आणि इथं गणपती बाप्पा असे विराजमान झालेले आहेत देवी आणि देव. आणि नशीबवान घरी ही फुलं फुलतात आणि नशीब लागतं. आणि पूजा सुद्धा मी केलेली आहे आणि आजचा दिवस पण चांगला आहे माझ्यासाठी आणि आमच्या घरच्यांसाठी सुद्धा. आणि एकदम वास तर इतकी भारी आहे ना, एकदम सुंदर अशी वास आहे, सेंट आणि परफ्यूम पेक्षा पण बेस्ट अशी वास आहे. आणि आता मी बघूया 5 फुलं जवळून. आज नेमकं अधिक मास मधली शिवरात्री आहे आणि शिवरात्री निमित्त ही 5 फुलं म्हणजे किती नशीबवान आहे आणि मला लय भारी वाटतंय. आणि आता जवळून बघूया आपण ही फुलं. जवळनं मी घेतो. 1 आहे, 2 आहे, 3 हा, 4 आणि तर 5. आम्ही आतून स्ट्रक्चर असं आहे आणि याचं फूल कसं लागतंय बघा, पानाला फूल लागतंय, पानाला फूल. देठ असं सगळी फुलं तशीच लागतात त्याची. खरं वास एकदम म्हणजे एकदम भारी आहे, सुगंधित. कसं वाटलं पप्पा तुम्हाला?
ब्रह्मकमळाचं फुल जे आहे अतिशय सुवासिक आणि सुगंधित असतंय आणि दिसायलाही एवढं मोठं फुल पांढरं शुभ्र जे असतंय त्यामुळे मन मोहून जाते. अशाच पद्धतीची ही 5 फुलं आहे. 5 फुलं. आपल्याला वाटलं होतं की 1 वर्षानंतर 1 फुल येतं तेव्हा आनंद होतोय, पण 5 फुलं ब्रह्मकमळाची ज्यावेळी आमच्या या इथं फुललेली तेव्हा चांगलंच काहीतरी घडणार म्हणून फुललेली. काहीतरी शुभ घडणार आहे असा संकेत बहुतेक देवाने दिलेला आहे म्हणून 5 फुलं आमच्या इथं आलेले आहेत.